नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण दही भातातील 4 प्रकार पाहणार आहोत, तरी पूर्ण वेळ व्हिडिओ पहा। दही भात करण्यासाठी मी इथे भात घेतलेला आहे। अगदी साधा रोजचा जो आपला भात असतो तो घेतलेला आहे। हा भात शिजवताना थोडासा मऊ शिजवून घ्यायचा किंवा फडफडीत असला तरीही चालतो। इथे आता मी एका भांड्यामध्ये हा भात घालून घेते आणि कुठलाही तांदूळ या भातासाठी वापरला तरीही चालतो। याच्यामध्ये दही घालत आहे मी। दही घ्यायच्या आधी मी गोड दही घेतलेला आहे। इथे आंबट दही वापरलेलं नाही, नाहीतर दही भात हा आंबट होतो। आता याच्यामध्ये दही घालून घेत आहे आणि घ्यायच्या आधी ते थोडंसं घुसळवून घेतलेलं होतं। मीठ घातलेलं आहे चिमूटभर आणि साखर घालत आहे। याच्यामध्ये आपण पिठी साखरही घालू शकतो। मी इथे साधी साखर घातलेली आहे आणि आता छान मिक्स करून घेते। आणि हा थोड्या वेळाने याला घट्टपणा येतो, त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये मऊ होण्यासाठी थोडंसं दूध याच्यामध्ये घालणार आहे मी। याच्याने छान सरभरीत असा हा भात होईल। आणि जेवायला बसताना किंवा आपल्याला असाही हा दही भात जर खायचा असेल तर वेळेवर हा असा दही घालून आपल्याला खायचा असतो, नंतर याला पाणी सुटते। आता इथे छान फोडणी मी करून घेतलेली आहे आणि गरम तेलामध्ये मोहरी तडतडलेली आहे। आता त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालते। अशा पद्धतीने आपण दही भात एरवीसुद्धा करून खाऊ शकतो आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा दही भात आवडतो। उन्हाळ्यातच नाही तर एरवीसुद्धा आपण दही भाताचा आस्वाद घेऊ शकतो। असा हा नेहमीचा आपला पारंपरिक दही भात तयार झालेला आहे। आता दुसरा दही भाताचा प्रकार करण्यासाठी मी इथे भात घेतलेला आहे आणि हा ग्रीन राईस आहे। याच्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, पुदिना घेतलेला आहे, नंतर आल्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर पुदिना हा शरीरासाठी छान थंडावा देणारा आहे, त्याच्यामुळे हा याच्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचा आहे। त्याच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली होती कोथिंबीर। आलं पण मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता याच वाटणामध्ये दही घालायचं आहे आणि छान बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे। इथे छान पेस्ट करून घेतलेली आहे मी, कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची, आलं। आता या भातामध्येही घालून देऊ। आणि आता हा छान भात मिक्स करून घेते आणि याला जर आपल्याला फोडणी द्यायची असेल तर ती पण आपण देऊ शकतो। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मी इथे घालत आहे आणि आपल्याला जर हवं असेल तर अजून आणखी याच्यामध्ये दही घालू शकतो। मी इथे एक छोट्या चमच्याने 1 चमचा दही घातलेला आहे। आता हा ग्रीन राईस पण छान तयार झालेला आहे। या भाताची पण चव खूप छान लागते। ज्यांना गोड दही भात नसेल आवडत त्यांनी हा अशा पद्धतीने जर दही भात करून खाल्ला तर खूप छान चव पण तोंडाला येईल आणि थंड पण वाटेल आपल्याला खाल्ल्यावरती। इथे खोबरं घालून केलेला भात आपण पाहतोय, दही भात। त्याच्यासाठी भात घेतलेला आहे आणि याच्यासाठी पण, या भातासाठी पण असा फडफडीत भात किंवा मऊ भातही आपण घेऊ शकतो।
आणि आता याच्यामध्ये दही घालून घेत आहे. याच्यासाठी पण मी छान गोड दही वापरलेलं आहे, जास्त आंबट दही इथे वापरलेलं नाही. आणि मीठ घालत आहे चवीपुरतं. आणि याच्यामध्ये आता खोबरं घालून घेत आहे किसलेलं. 1 वाटी खोबरं मी इथे घेतलेलं होतं. आणि आता हा छान मिक्स करून घेते. आणि याच्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे. फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे, उडीद डाळ घेतलेली आहे 1 चमचा हरभरा डाळ आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. हिंग, मोहरी याची फोडणी आपल्याला द्यायची आहे. मोहरी छान तडतडलेली आहे तेलामध्ये आणि आता हिंग घालून घेतलेला आहे. लाल मिरची, उडीद डाळ आणि हरभरा डाळ, कढीपत्ता. आता फोडणी तयार झालेली आहे आणि आता या भातावरती मी घालून घेते. आणि जर आपल्याला याच्यामध्ये आणखी दही घालायचं असेल तर आपण ते घालू शकतो. मी इथे आणखी 1 चमचा दही घालत आहे. आणि जेवायला बसताना वेळेवर जरी आपण दही घातलं तरी पण खूप छान हा भात लागतो. याची चव अगदी वेगळी लागते. दही भाताचा थोडा वेगळा प्रकार आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे भात घेतलेला आहे. हा पण भात मी थोडासा मऊ घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आता दही घालणार आहोत. दही याच्यामध्ये भरपूर घालायचं आहे. मोठ्या चमच्याने 2 चमचे मी इथे दही घातलेला आहे. आणि हा पण दही भाताचा खूप छान प्रकार आहे आणि चवीला पण खूप सुंदर लागतो. आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे. आता छान मिक्स करून झाल्यावरती याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे मी घालून घेते. आणि भरपूर डाळिंबाचे दाणे मी इथे घालून घेतलेले आहेत. आता कोथिंबीर घालायची आहे. किसलेलं आलं थोडंसं घातलेलं आहे इथे. आणि आता याच्यामध्ये हरभरा डाळ, उडीद, हिंग, मोहरी, जिरं, लाल मिरची याची फोडणी घालून घेते आणि खमंग अशी फोडणी दिल्यावरती हा भात खूप छान लागतो. असा हा दही भाताचा वेगळा प्रकार तयार झालेला आहे. आणि नुसता उन्हाळ्यामध्ये नाही तर एरवीसुद्धा आपण पानामध्ये जर हा तयार केला खाण्यासाठी तर नक्की सगळेच खातील. आता इथे एकाच भातापासून आणि दह्यापासून आपण वेगवेगळ्या चवीचे भाताचे प्रकार केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने दही भात नक्की करून पहा आणि तोंडाला चव आणणारी ही डिश आहे. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.